लाईक पॉझिटिव्हच्या या नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज 22 मार्च 2024 शुक्रवार. आजचा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो आणि आजच्या दिवसाची थीम आहे वॉटर फॉर पीस, शांततेसाठी जल. आता हे शीर्षक ठेवण्यामागचं कारण काय आहे? कारण यापुढचं जे युद्ध होणार आहे ते युद्ध जलासाठीच युद्ध असणार आहे. किती विचित्र अवस्था आहे बघा. मानवाने आपल्या स्वार्थासाठी जलविहीन धरती निर्माण करून ठेवलेली आहे. पृथ्वी आहे, राहण्यासाठी प्लॅनेट ए आहे. देर इज नो प्लॅनेट बी. पृथ्वीशिवाय माणूस कुठेतरी स्वतःला एक्सपोर्ट करून रिहॅबिलेट करू शकेल अशी कुठलीच जागा या जीवसृष्टीमध्ये नाही आहे. हे माहीत असताना सुद्धा मनुष्य निसर्गाच्या विरुद्ध जाऊन, निसर्ग चक्राच्या विरुद्ध जाऊन आपली जीवनशैली घडवितो आहे, जी भौतिक जीवनशैली घडवतो आहे आणि त्याचे दुष्परिणाम आज जाणवायला लागलेले आहेत. आणि म्हणून युनेस्को ने वॉटर फॉर पीस अशी थीम ठेवलेली आहे आणि त्याचा लोगो तुम्हाला डाव्या बाजूला दिसतो आहे. खाली एक चित्र आहे, पृथ्वीचा गोल आहे आणि त्याच्या आजूबाजूला पाण्याचा शिडकावा आपल्याला दिसतो आहे. पाण्याच्या थोड्याशा लाटा दिसतात आहे असं आपल्याला म्हणता येईल. अतिशय बोलकं चित्र आहे. ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीवर 70% पाणी आहे आणि 30% भूभाग आहे. 70% पाण्यातील बराच अंश हा समुद्राने व्यापलेला आहे. परंतु आज विज्ञानाने आणि मानवाच्या स्वार्थी वृत्तीमुळे अशी वेळ आलेली आहे की समुद्राचं पाणी आपल्याला वापरावं लागणार आहे. पाणी डिसॅलिनेट करावं लागणार आहे. अरब प्रदेशामध्ये असणारे जे देश आहेत, वाळवंटी प्रदेशामध्ये असणारे देश, हे हिमनग ओढून आणतात आणि त्याच्यापासून पाणी तयार करायचा प्रयत्न करतात. सध्याची भूक भागविण्यासाठी, सध्याची गरज भागविण्यासाठी असणारे उपलब्ध असणारे इतर सर्व स्रोत वापरून आपण आजचा दिवस निभवून नेतो आहे. उद्याचं मरण आता आज ओढवून घेतो आहोत. याची जाणीव करून देण्याचा दिवस म्हणजे वर्ल्ड वॉटर डे, जागतिक पाणी दिवस. आपल्या वैदिक सूक्तांमध्ये जलसूक्त अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यातलं एक कवन या ठिकाणी घेतलेलं आहे विचारासाठी.
म्हणजे इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वी जलाचा किती मोठा विचार भारतीयांनी करून ठेवलेला होता. ज्याला लोक हिणवतात सनातन सनातन सनातन, ते सनातन म्हणजे नित्य नूतन, जे कधीही शिळ होत नाही ते सनातन. असं सनातन धर्मातील धर्मग्रंथांमध्ये पाण्याविषयी काय लिहून ठेवलेलं आहे, आणि ते इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वी. ते बघा जरा. समुद्र ज्येष्ठा, समुद्र हा ज्येष्ठ आहे. जलाशयामध्ये समुद्र हा ज्येष्ठ आहे. सलील, सलील म्हणजे पाणी. सलील हे नाव आहे, मुलाचं नाव आहे, पण सलील म्हणजे पाणी. जो पाण्यासारखा नितळ आहे, जो पाण्यासारखा स्वच्छ आहे, असा मुलगा म्हणजे सलील. समुद्र ज्येष्ठा सलीलस्य मध्यात पुनाना यंत्य निवीशमानः इंद्रो यः व्रजी वृषभोरोराद ता आपो देवीरिहि मामानवतु. समुद्र हा जलाशयामध्ये, जलाच्या साठ्यामध्ये सर्वात ज्येष्ठ आहे. आणि सलीलस्य मध्यात उत्पन्ना, जलप्रवाह नेहमी आकाशातून येत असतात, आणि या जलदेवतेचा मार्ग इंद्राने मोकळा केलेला आहे. तो आपले संरक्षण कर. फार सुंदर विचार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे. यांत्रिक बुद्धिमत्तेचा जग आहे. AI आणि AI टूल्स हे वापरतात आहे. आपलं जीवन अधिक सुकर करण्यासाठी, आपलं कार्य अधिक लवकर लवकर करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मनुष्य करायला लागलेला आहे. आणि या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधून अनेक चांगल्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. मी खाली दिलेली प्रॉम्प्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या इंजिनला दिली आणि मला 2 चित्र मिळाले. मी 3 गोष्टी सांगितल्या होत्या की आज 22 मार्च 2024 आहे, जागतिक जल दिन आहे. आजच्या जागतिक जल दिनाचं थीम, वैशिष्ट्य वॉटर फॉर पीस आहे, शांततेसाठी पाणी आहे. आणि भारतामधली IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली राजधानी म्हणून ओळखलं जाणारं कर्नाटकातलं बेंगलोर किंवा बेंगालुरू या शहरामध्ये अतिशय तीव्र प्रकारची पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. या टंचाईमुळे शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे आणि कार्यासनांना, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची सूचना करण्यात आलेली आहे. आजच्या इंडियन एक्सप्रेसच्या बातमीमध्ये
मोठ्या मोठ्या सोसायट्यांना, हॉटेल्स आणि सार्वजनिक प्राधिकरण, ज्या ठिकाणी बहुसंख्येने लोक एकत्र येतात आणि पाण्याचा भरपूर असा वापर केला जातो, त्या ठिकाणी वॉटर डिस्पेन्स करताना ते रेग्युलेट करणारी यंत्रणा लावावी. म्हणजे 15 सेकंदानंतर नळ बंद झाला पाहिजे. टॉयलेटचं पाणी जे आहे ते पाणी ही विशिष्ट वेळेनंतर बंद झालं पाहिजे. बेसिनचा नळ हा विशिष्ट मर्यादेनंतर आपोआप बंद झाला पाहिजे. अशा प्रकारच्या सुविधा निर्माण करण्याची सूचना कर्नाटक शासनाने दिलेली आहे. भीषण असं जलसंकट कर्नाटकामध्ये उपस्थित झालेलं आहे, विशेषतः बेंगलोर शहरामध्ये. आणि ह्या तिसरा मुद्दा घेऊन 2 चित्र तयार करायला सांगितले होते. आणि हे दोन्ही चित्र आपण बघू शकता. डाव्या बाजूच्या याच्यामध्ये पृथ्वी आणि पृथ्वीच्या प्रतिकृतीवर बसणारे माणसं आणि त्या पृथ्वीमधून येणारं पाणी आणि आजूबाजूची अत्यंत विदारक परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. उजव्या बाजूच्या ठिकाणी जलवाहिनीमधून पडणारं पाणी, टँकर पाणी घेऊन चाललेला आहे. झोपडपट्टी, अवास्तव झालेला विकास, हे सगळं या ठिकाणी दिसत आहे शहराच्या बॅकग्राऊंडवर. परिस्थिती फार गंभीर आहे. जलतत्वाचा विचार न केल्यामुळे ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. जलाचं महत्व जलसुक्तामध्ये फार आधी लिहून ठेवलेलं आहे. त्याचं दुसरं उदाहरण आपल्या समोर या ठिकाणी देतो आहे. शन्नापो धन्वन्या शभुसंत्व नुप्या शमन खनित्रिमा आप शमुया कुंभ अमृताः शिवानः संतु वार्षिकी. अर्थ अतिशय सोपा आहे. आप म्हणजे पाणी, आमच्यासाठी शुभ असावं. पाणी आपल्यासाठी असावं. धन्वन्या, वाळवंटामध्ये निर्माण होणार जल, ते मृगजळ नाही, ते जल आमच्यासाठी कल्याणकारी सिद्ध हो. म्हणजे वाळवंटामध्ये सुद्धा जलाची उपस्थिती असावी असा विषय आहे. तो भाग जलमय आहे, शभुसंत्व नुप्या, जो भाग जलमय आहे त्या प्रदेशाचे जल आम्हाला सुख प्रदान करो. नर्मदा खोरे असो, गंगा यमुनेचा परिसर असो, तो आम्हाला सुख प्रदान करो. त्यानंतर खनित्रिमाम, म्हणजे ज्या वेळेला आपण जमिनीमध्ये पाणी शोधतो, खनित्र करतो, उत्खनन करतो, म्हणजे विहीर असो, कूपनलिका असो, कूपनलिका, याचे जल
आमच्यासाठी सुख प्रदान करणारे असो. फार मोठा विचार आहे. कारण कूपनलिकेतील पाणी हे क्षारयुक्त असतं. याची जाणीव प्राचीन रचनाकर्त्यांना होती आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की हे जल आमच्यासाठी सुख प्रदान करणारे असो. आणि आम्ही घरामध्ये जलाचा संचय जलपात्रामध्ये करतो आणि हे जलपात्रात असणारं पाणी आम्हाला शांती देवो. आणि जल कुठून प्राप्त होतं? ते आकाशातून प्राप्त होत. आकाशात मेघ येतात आणि मेघ पाणी वाहून आणतात. तर वर्षा ऋतूमध्ये मेघाकडून प्राप्त होणार जल आमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धीचा वर्षाव करणारे असो. किती पवित्र प्रार्थना आहे बघा. जलाचं महत्व समजून घेण्याची ही वेळ आहे. नाहीतर बेंगलोर सारखी आपली परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही. मुंबईच्या जलाशयांमध्ये 30% साठा आहे. मुंबई महानगरपालिकेने 15% कपात आधीच लागू केलेली आहे. आता कुठे मार्च संपत आलेला आहे. एप्रिल, मे आणि जूनचे 15 दिवस अजून जायचे आहेत. तोपर्यंत हा साठा पुरेल की नाही याबद्दल शंका आहे. त्यामुळे जलाबद्दल, जलाच्या महत्वाबद्दल जनजागृती करणं अत्यंत आवश्यक आहे. काही मुद्दे तुमच्या समोर मांडतो आहे. कर्नाटकाची राजधानी बेंगलोर यांनी आपल्या समोर एक भीषण संकटाची चाहूल निर्माण करून ठेवलेली आहे. बेंगलोर मध्ये असं म्हणतात की बेंगलोर मध्ये फ्लॅट घेणं फार सोयीचं आणि सोपं आणि स्वस्त आहे म्हणतात. म्हणजे गरजेपेक्षा जास्ती फ्लॅट निर्माण झालेले आहेत आणि सुविधा त्या मानाने कमी आहेत. त्यामुळे फ्लॅटची किंमत, बाजारभाव कमी झालेले आहेत. बेंगलोर पासून आपण काय शिकायला हवं? की पंचमहाभूत आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांचं काही कार्य आहे आणि या पंचमहाभूतांचं एकमेकांशी काही देणं घेणं आहे. त्यांची एक साखळी आहे. या साखळीचा विचार न करता आपण अनियंत्रित विकासाच्या मागे लागलो आहे. जमीन कमी पडते आहे म्हणून आपण आकाशात चाललेलो आहोत. पण जमिनीपासून मिळणारे, अवकाशातून मिळणारे स्रोत मात्र कमी होत आहेत. अनियंत्रित जंगलतोड आणि कॉन्क्रीटचं जंगल निर्माण करणं, त्यामुळे नैसर्गिक स्रोतांचा विकास खुंटलेला आहे. नैसर्गिक स्रोत कमी होत चाललेले आहेत. अनियोजित भौतिक विकासाचं हे लक्षण आहे. याच्यावर जर माणसाने डोळसपणे विचार केला नाही तर अकाली पाऊस, अकाली गारपीट, कमी पाऊस
आणि वारंवार दुष्काळ या दुष्ट चक्राला मानवाला समोर जावं लागणार आहे. म्हणून दिनविशेष हा त्या दिवसापुरती नसतो, तो आयुष्यभराचा संदेश तुम्हाला देऊन जातो. अंध बिल्डर आहेत, मदांध झालेले बिल्डर्स आहेत. त्यांना फक्त पैसा दिसतो आहे. कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त फ्लॅट काढायचे. बरं, फ्लॅट काढले तर सोसायटीचं ऑफिस चालवण्यासाठी जागा नाही. विचारच केला नाही त्याचा. एक इतका महामूर्ख बिल्डर आहे, त्यांनी रिक्रिएशन रूम काढली आणि बिल्डरने हस्तांतरण केल्यानंतर सोसायटीसाठी जागा नाही म्हणून रिक्रिएशन रूम मध्ये आता सोसायटीचं ऑफिस आहे. म्हणजे प्लॅम्पलेट मध्ये दाखवताना बिल्डरनी दाखवलं की रिक्रिएशन रूम आहे, जिम आहे, क्लब हाऊस आहे, पण प्रत्यक्षात त्या सुविधा वापरण्यासाठी जागा आहे का? नाही. रिक्रिएशन रूम ही आता सोसायटी ऑफिस मध्ये कन्वर्ट झालेली आहे. अंध मधांध झालेले बिल्डर्स आहेत. बरं, ह्या बिल्डरच्या महामूर्खपणाचा आणखीन एक कळस तुम्हाला सांगतो. रूफटॉप स्विमिंग पूल. रूफटॉप स्विमिंग पूल काय गरज आहे रूफटॉप स्विमिंग पूलची? आणि तुम्ही बांधलेली बिल्डिंग एवढी भक्कम आहे का की त्या पाण्याचं वजन ती पेलू शकेल? पहिल्या वर्षीच त्या बिल्डिंगला तडा जायला लागले आहेत. मग सोसायटीने निर्णय घेतला की वरचा स्विमिंग पूल डिस्कंटिन्यू करायचा. आणि या बिल्डरांच्या तालावर नाचणारे केवळ डिग्री आहे म्हणून झालेले वास्तुविशारद याचा नमुना. एका सोसायटीला मी परवा भेट दिली. त्या सोसायटीला 2 गेट आहेत. एक एंट्रन्स गेट आहे, एक एक्झिट गेट आहे. पण त्या एंट्रन्स आणि एक्झिट गेटला सर्क्युलर मुवमेंटच ठेवलेली नाही आहे. निर्बुद्ध वास्तुविशारदाचं ते उदाहरण आहे. 2 गेट ठेवता, एक एंट्री गेट, एक एक्झिट गेट, पण सर्क्युलर मुवमेंट साठी जागाच ठेवली नाही तुम्ही. एक्झिट गेट मधून जर तुम्ही आतमध्ये शिरला तर डाव्या बाजूला एक दुकान काढलेलं आहे. आता गेटच्या आतमध्ये कुठला गिराहिक त्या दुकानामध्ये येणार आहे? दुकानं जर काढायची आहे, जी व्यावसायिक जागा काढायची आहे, ती व्यावसायिक जागा ही ओपन स्पेस मध्ये असली पाहिजे, समोर पार्किंग असायला पाहिजे. अत्यंत अक्कल विकलेला वास्तुविशारद आहे तो. एवढा निर्बुद्ध वास्तुविशारद मी बघितला नाही कधी. बरं, या वास्तुविशारदाचं सर्टिफिकेट बघावं, त्यात तर धादांत गिराहिकांची फसवणूक आहे. गरीब मध्यमवर्गीय माणूस फ्लॅट विकत घ्यायला बँकेकडून कर्ज घेतो आणि बँक ज्याप्रमाणे कामाची प्रगती झालेली आहे त्याप्रमाणे ती रक्कम बिल्डरला रिलीज करतो. या अक्कलशून्य वास्तुविशारदाच्या प्रमाणपत्रामध्ये जे बँकेला द्यायचं आहे कुठेही वाक्य नाही. त्यामुळे 35% काम पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे पुढील हप्ता
बँकेकडून उपलब्ध करून द्यावा असं त्यांनी दिलेलं आहे. पण 35% काम नियोजनाप्रमाणे आणि गुणवत्तेनुसार झालेलं आहे असं सांगण्याची हिम्मत या वास्तू विशारदात नाही. तुम्ही फ्लॅट घेतला असेल आणि तुम्ही जर गृहकर्ज काढलं असेल तर तुमच्या वास्तू विशारदाचं जे प्रमाणपत्र आहे जे तुम्ही बँकेकडे सबमिट करता ते नीट जरा बघा. The bad nexus between the builders and the architects. याचं उदाहरण मी बघतो आहे. आणि या बिल्डर आणि वास्तू विशारदांच्या हवेमुळे अनियंत्रित विकास होतो आहे आणि सामान्य माणूस, गिराईक, द कस्टमर, ग्राहक अडला जातो आहे, फसवला जातो आहे. बेंगलोरच्या उदाहरणावरून काही महत्वाचे मुद्दे आहेत. प्रत्येक प्रकल्पामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची सोय असायलाच हवी. रेन वॉटर हार्वेस्टिंगची सोय असायला हवी. त्याच्यासाठी मोठी टाकी असायला हवी. त्या टाकीमधलं पाणी काढून ते फिल्टर करून साठवून ठेवायला पाहिजे. आणि जर तुमच्या कॅम्पसमध्ये कूपनलिका असेल तर त्या कूपनलिकेच्या जलस्तर वाढविण्यासाठी या वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करायला पाहिजे. असं कुठेच केलेलं दिसत नाही. या वसाहतींमध्ये जे बिल्डर्स बांधतात आहेत, आर्किटेक्टना आपल्या बोटावर नाचवून बिल्डर जे वसाहती बांधतात आहेत त्यामध्ये वॉटर हार्वेस्टिंग नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे वॉटर रिसायकलिंग नाही आहे. बाथरूम मध्ये जे आपण पाणी वापरतो, कपडे धुणे, आंघोळ करणं, हातपाय धुणे, हे पाणी तसं फारसं हार्मफुल नसतं. हे पाणी एकत्र करायला हवं आणि ते वॉटर रिसायकल करायला हवं. वॉटर रिसायकलिंग प्लांट मोठ्या मोठ्या इमारतीमध्ये 14 एकरचा परिसर आहे, पण त्याच्यामध्ये कुठे आहे का काही वॉटर रिसायकलिंग? नाही. आजूबाजूची ग्रीनरी मेंटेन करण्यासाठी ग्रीन झोन म्हणजे काय, फुफ्फुस आहेत त्या वसाहतीमधले, त्याच्यासाठी हे वापरलेलं पाण्याचा पुनर्वापर करायला हवा. टॉयलेट मधला जो निघणारा वेस्ट आहे त्यापासून इलेक्ट्रिक किंवा गॅस निर्माण करण्याचा प्रकल्प निर्माण करता येतो, त्याचाही विचार बिल्डरांनी केलेला नाही. बिल्डरांनी जागा कमी पडली म्हणून मेकॅनाइज पार्किंग डिव्हाइस केलं. परंतु याच्या बरोबर वॉटर सेव्हर कार क्लिनिंगची फॅसिलिटी बिल्डर्सने दिली का? नाही दिली. मोठ्या मोठ्या सोसायट्यांमध्ये पाण्याचा गैरवापर या गाड्या धुण्यासाठी होत असतो.
पाणी हे अमृत आहे, लक्षात घ्या. ते जीवनामृत आहे. ते अमर्यादित नाही. जागतिक जल दिनाचा हाच एक मध्ये संदेश आहे की जल हे जीवन आहे. जल हे अमृत आहे. जलाचा साठा, शुद्ध जलाचा साठा हा मर्यादित आहे. त्यामुळे जलसाक्षरता येणे अत्यंत आवश्यक आहे. मी ज्या सोसायटीमध्ये राहतो त्याच्या आजूबाजूला मी बघतो आहे की होळी येण्याच्या 10 दिवस आधीच पातळ प्लास्टिकच्या पिशव्यांमधून बलून पाणी भरून लहान लहान मुलं लोकांना त्रास देतात आहेत. आणि ज्यावेळेला मी फिरायला जातो त्या सगळ्या अति पातळ असलेल्या पिशव्यांचा थर असतो आणि हाच थर मुंबईच्या गटरमध्ये जाणार आणि मुंबईची तुंबई होणार. त्यामुळे अनियंत्रित विकासाला कुठेतरी रेड लाईट दाखवायला हवा. नैसर्गिक स्रोत राखायला हवे. जलयुक्त शिवार असायला हवं. समृद्धी महामार्गावरून मी जाताना मला असं दिसलं की बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी नैसर्गिक स्रोतातून खड्डे निर्माण झालेले आहेत, म्हणजे दगड काढल्या गेले, त्या ठिकाणी जलाशय निर्माण केलेली आहेत. ही फार स्तुत्य गोष्ट आहे. आणि या जलाशयामुळे त्या भागातल्या कूपनलिका आणि विहिरींचा जलस्रोत वाढलेला आहे असं शेतकऱ्यांनी खात्रीपूर्वक सांगितलेलं आहे. विकास हवा, पण अनियंत्रित विकास नको. पंचमहाभूतांचा विचार करायला हवा आणि जलाचा विचार तर प्राधान्याने करायला हवा. हे जागतिक जल दिनानिमित्त आपणाला विदित करतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सूचना आमच्यासाठी बहुमूल्य आहेत. अशाच महत्वपूर्ण विषयांवर पुन्हा आपण भेटूया. धन्यवाद.